गुगल ॲड्समध्ये किती ऑब्जेक्टिव्हज असतात? गुगलवरती गुगल ॲड सर्च केल्यानंतर साइन इन केलं. ऑब्जेक्टिव्ह किती येतात? योगेश, 7 ऑब्जेक्टिव्ह येतात. किती 7 ऑब्जेक्टिव्ह कोणते कोणते असतात? सेल्स लीड्स, वेबसाईट ट्रॅफिक, ॲप प्रमोशन, हां, क्रिएट अ कॅम्पेन विदाउट गोल. ओके, अजून? ठीक आहे. कॅम्पेनवरती जसं तुम्ही क्लिक करता तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्हज दिसतील. आपल्याला जास्तीत जास्त फोन कॉल आणायचे, तर वेबसाईट ट्रॅफिकचा घेतलं तर चालेल का? हां, मग सेलचा घेतलं तर चालेल का? फक्त लीडचाच घ्यायचा का? तर सेलचा पण चालेल, लीडचा पण चालेल. तर तुम्हाला जर फक्त जास्तीत जास्त कॉल जर जनरेट करायचे असेल तर तुम्ही ॲप प्रमोशनमध्ये जायची गरज नाही आहे. टोटल हे 7 ऑब्जेक्टिव्ह असतात: सेल्स लीड, वेबसाईट ट्रॅफिक, ॲप प्रमोशन्स, अवेअरनेस अँड कन्सिडरेशन, लोकल स्टोअर व्हिजिट आणि क्रिएट अ कॅम्पेन विदाउट गोल. तर आपल्याला जास्तीत जास्त जर कॉल आणायचे असतील किंवा जास्तीत जास्त लोकं डायरेक्ट आपल्या ऑफिसला येतील तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं? लोकल स्टोअर करायचं. पण जास्तीत जास्त कॉल जर आणायचे असतील, आपण आज 2 कॅम्पेन पाहणार आहेत. एक लोकल स्टोअर व्हिजिटचा पाहणार आहे आणि दुसरा कोणता पाहणार आहे? तर आपण जास्तीत जास्त कॉल कसे आणू शकतो? तर विदाऊट वेबसाईट आपण कापसे मॅडम रन करू शकतो का कॅम्पेन? विदाऊट वेबसाईट आपण कॅम्पेन रन करू शकतो का? मी जर वेबसाईट नाही टाकली तर? ओके. इथं मी सेल्समध्ये जातो. सेल्समध्ये क्लिक केल्यानंतर मला इथं काय करू येतं? कॉल फ्रॉम ॲडवरती क्लिक करणं गरजेचं आहे का? ॲड गोल करू? होत नाही ॲड. तर कसं करायचं? बोला. कंटिन्यू. कोणती ॲड रन करू आता? सेल्समध्ये क्लिक केले. कंटिन्यू. सर्च ॲड. कॉल फक्त सर्च ॲडमधूनच येतील, बाकीकडून येतील का? आता इथं वेबसाईट सिलेक्ट करणं गरजेचं आहे का? मला फोन जर आणायचे असेल तर फक्त फोन नंबर टाकायचा. इंडिया. फोन नंबर काय आहे आपला? सगळ्या लोकांनी पाठ केला फोन नंबर. 8830498811. काय नाव द्यायचं? कॉल NMD 29 हे. कंटिन्यू. ड्राफ्टमध्ये जायचं नाही आपल्याला. पहिली स्टेप कंप्लीट झाली. बिडिंग स्ट्रॅटेजी किती असतात टोटल? कन्व्हर्जन व्हॅल्यू, कन्व्हर्जन, क्लिक्स, CPM म्हणजे काय? कॉस्ट पर 1000 इम्प्रेशन. मॅन्युअल CPC पण असते. कन्व्हर्जन व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला फक्त वेबसाईटवरती एखादा माणूस जर नुसता रिडायरेक्ट करायचा असेल तर कन्व्हर्जन व्हॅल्यू. इम्प्रेशन ठेवली तर इम्प्रेशनवरती पैसे. बिडिंग स्ट्रॅटेजी म्हणजे तुम्हाला कधी चार्जेस लागतील. क्लिक्स केलं तरच कॉल लागेल ना. मग आता तुम्हाला इथं 2 टाइप्स आहेत. सेट ॲज अ मॅक्सिमम कॉस्ट पर लीड. आता ह्या 2 गोष्टीचं मीनिंग सांगायचं आहे तुम्हाला. जर सपोज आपण काय करतो, Google ॲड इज अन ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म वेअर ॲडव्हर्टायझर बीड फॉर रँकिंग देअर वेबसाईट. वेबसाईट रँकिंग करण्यासाठी ॲडव्हर्टायझर काय करतात? बीड लावतात म्हणजे अमाउंट लावतात. तर जो जास्त पैसे लावतो त्याची वेबसाईट 1 नंबरला दिसते. त्याचा रिलेव्हन्सी स्कोअर पण चांगला पाहिजे. आता सपोज सानिका एक डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस कोर्सेस प्रोव्हाईड करते. आकाश करतोय आणि योगेश करतोय. हे 3 कॉम्पिटिटर आहेत आणि मी एक आहे.
म्हणजे सानिकाने जर 50,000 रुपये लावले CPC आणि तू लावले 25 रुपये, तर एक नंबरला सानिकाच दिसेल. पण तुला सानिकाला ओव्हरटेक करायचंय, तर तू काय करणार? सानिकाने 50,000 लावली तर 50,000 1 रुपया तू लावणार. ही गुगललाच तू अथॉरिटी देऊन टाकणार. माझा जो कॉम्पिटिटर कोण आहे, ज्यांनी ऍड रन केली त्याच्यापेक्षा सेट ॲज अ मॅक्झिमम कॉस्ट पर क्लिक बीड, ते प्रत्येक वेळेस चेंज होईल. सपोज काल एखाद्याने कॅम्पेन रन केलाय, त्यांनी ठेवली होती CPC 150, मी आज कॅम्पेन रन केलाय त्याची CPC ठेवली 170. तर मग गुगल कुणाचं काय ठेवणार? जर अजून दुसरा कोणी कॅम्पेन रन केलं तर सेट ॲज अ मॅक्झिमम कॉस्ट पर क्लिक बीड केलं ना, तर गुगल काय करतं? ऑटोमॅटिकली हे करतं. जर तुम्हाला मॅन्युअली लावायची असेल तर मग इथं क्लिक करा. मला मॅन्युअल नाही ठेवायची, जेवढे पैसे पाहिजे तेवढं. सपोज एखाद्याने जर 5,000 लावले तर गुगल हे 5,000 1 रुपया करेल. जर एखाद्याने 5,00,000 रुपये चुकून ठेवले तर एका क्लिकला माझे किती रुपये जातील? 5,01,000 जाईल. म्हणजे समोरचा कॉम्पिटिटर किती लावतोय त्याच्यापेक्षा 1 रुपया किंवा जास्त पैसे गुगल आपलं ऑटोमॅटिकली सेट. नाही लावलं तर इथं जर सेट केली तुम्ही, तर तुम्ही जर इथं लावलं 25 रुपये किंवा 35 रुपये, 36 रुपये, तर 36 रुपयाच्या वरती तो लावणार नाही. मनाने गुगल सेट नाही करणार. ऑटोमॅटिकली ते चेंज नाही होणार. ऑटोमॅटिकली कधी चेंज होईल? तर हे टिक मार्क जर तुम्ही काढून टाकली तर ऑटोमॅटिकली जेवढं आता सध्या मार्केटमध्ये कॉम्पिटिशन चालली, जेवढ्या कॉम्पिटिटरने लावले त्याच्यापेक्षा हाय लावण्यासाठी किती लागते तेवढा ऑटोमॅटिकली गुगल तुमच्या ह्याच्यातून काढून घेणार. ह्याच्यामध्ये काय आहे, प्रोबॅबिलिटी जास्त आहे की तुमचा कॅम्पेन सारखा 1 नंबरला दिसेल, पण पैसे पण जास्त. आपण जेवढे आता कॉम्पिटिशन चालले, तुम्हाला काहीच कॅल्क्युलेट करायची गरज आहे का? तुम्हाला CPC कॅल्क्युलेट करायची गरज आहे? रिलेव्हन्सी स्कोर वरतीच कटणार आहे. जेवढे पण पैसे तुम्हाला किती लागतात 1 नंबरला दिसायला, तेवढे पैसे तुमचे तिथे कटणार जर तुम्ही इथं क्लिक नाही केलं. कुठं बजेट? दोनच गोष्ट. तुम्ही जर काय, एक तर इम्प्रेशन ठेवा, क्लिक्स ठेवा, ऑर्डर नाही येणार, कन्व्हर्जन व्हॅल्यू, कन्व्हर्जन, हे दोन येतात तुम्हाला. इथं जर ठेवले इथं काहीच नाही टाकलं तर कॅम्पेन पुढे जाणारच नाही. हे जेव्हा क्लिकच नाही केलं तर मग हे तुम्हाला तेच सांगतोय, जर इथं क्लिक नाही केलं तर ते गुगल त्याच्या मनाने लावणार. इथे जर तुम्ही काहीच क्लिक नाही केलं तर गुगल त्याच्या मनाने जेवढे पैसे आता सध्याची कॉम्पिटिशन बिडिंग चालू आहे त्याच्याप्रमाणे गुगल तिथे अमाऊंट तुमचे चार्ज करणार. त्याचा मिनिमम सेट नाही केलं मॅक्झिमम कॉस्ट, आपली रँकिंग वाढू शकते. हो, वाढणार. ह्याच्यामुळेच वाढणार रँकिंग. गुगल जेवढे सगळ्यात मॅक्झिमम पैसे काढून घेता येते ना, तेवढं तुमच्याकडे काढून घेणार जर हे सेट नाही केले तर. नंतर आता इथं खाली एक आहे की कन्व्हर्जन बिडिंग आहे, तुम्हाला रिटर्न्स जर आणायचे असेल तर. काय सांगितलं मी आता? इथं काय, बीड फॉर न्यू कस्टमर ओनली, म्हणजे फक्त नवीन कस्टमर. आता सपोज एखाद्याने, सानिकाने ऑलरेडी माझे ऍड सकाळी गुगलवरती सर्च केलं होतं, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, आणि आता काय केलं त्यांनी, पाहिली माझी ऍड एकदा, त्याच्यावरती क्लिक करून वेबसाईटवरती गेली आणि परत एकदा बॅक त्याच्या दुपारी संध्याकाळी परत काय लक्षात आलं, परत सर्च केलं आणि परत क्लिक केलं, ते बुक सर्च करायला गेली तर त्याला माझी ऍड दिसणार नाही. जर हे आपण सिलेक्ट केलं बीड फॉर न्यू ओनली, म्हणजे जेवढे नवीन लोक आहेत त्यांना जर आपल्याला हे करायचं असेल, काय काय कधी कधी लोक काय करतात, आपले कॉम्पिटिटर गुगलवरती सर्च करतात डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, त्याच्यावरती दोनदा क्लिक करतात, जेवढी CPC असेल 100 दोनदा डिडक्ट होते. समजलं? 100 दोनदा डिडक्ट झाले, परत एकदा येणार, परत क्लिक करणार, अजून 100 जाणार, परत बॅकला येऊन परत क्लिक करणार, असे जेवढे वेळेस क्लिक करतील तेवढे जातील. पण जर आपण इथे सेट ॲज अ न्यू कस्टमरसाठी जर केलं, म्हणजे जर एखादा क्लिक केलं तो रिडायरेक्ट झाला, परत बॅक येऊन त्यांनी रिडायरेक्ट केलं तर त्याला गुगल कन्सिडरच नाही करणार. समजलं? हा, मग न्यू फक्त न्यू लोकांना दिसणार. समजलं? त्याचा फायदा होणार. समजा आता त्याला घ्यायचंय, तो त्याच्याकडून क्लिक झालं, त्याला ऍडमिशनच घ्यायचंय, तिथं तरी डायरेक्ट माघारी आला तर त्याला माहितच नव्हतं की आपल्या तो वेबसाईट वरती जाणार ना, फक्त कॅम्पेन नाही दिसणार.
समजलं का? पैसे नाही लागणार आपल्याला. तो किती वेळा पण करू शकतो, पण आपल्याला पैसे नाही लागणार. फक्त त्यांनी सांगितलंय की बीड फॉर न्यू कस्टमर ओनली. बीड फक्त न्यू कस्टमर साठीच लागणार. एकदा दोनदा दिसणार, म्हणजे त्यांनी एकदा क्लिक केलं तरच पैसे लागणार. डबल त्यांनी किती वेळा पण क्लिक केलं तरी त्याला परत आपल्याला चार्जेस नाही लागणार. ह्याला मग बीड फॉर न्यू केलं तर जास्त पैसे लागतात, पण जर कॉम्पिटिटर असं करतात ना, त्याच्यासाठी हे त्यांनी दिलेले आहे. एक व्यक्ती किती वेळा क्लिक केलं तरी पैसे पडणार नाही. जर तुम्ही इथं बीड फॉर न्यू कस्टमर ओनली केलं ना, तर मग तुम्हाला पैसे लागतात. त्यांनी ते लावलं नव्हतं ना. समजलं? नेक्स्ट, तुम्हाला आता इथं ओनली कॉल जर केलं तर तुम्हाला डिस्प्ले वरती दिसेल का ऍड? फक्त सर्च वरती दिसेल. आणि हा जो कॅम्पेन आहे डेस्कटॉप वरती दिसून चालेल का सानिका? मोबाईल वरती चालवायला पाहिजे का डिस्प्ले डेस्कटॉप वरती? दोन्हीकडे पण चालेल. तुझ्या लॅपटॉप मधून कॉल लाव बरं मला. लॅपटॉप मधून कॉल लागतो का? मग आता ओनली कॉलचा जर आपण करतोय तर लॅपटॉप मध्ये दाखवून फायदा आहे का? मग आता मला ती पुढली सेटिंग सांग की मला नुसतं ओनली आयफोनला आणि ओनली मला मोबाईल वरती दाखवायचंय, तर काय करायचं? मला फक्त ओनली मोबाईल वरती दाखवायचं आहे. तू सांग योगेश. ठीक आहे, चांगलं उत्तर सांगितलं तुम्ही. लक्षात ठेवा हे उत्तर फक्त. ठीक आहे, खाली गेलेत तुम्ही. मला काय करायचंय, पुण्यामध्येच कॅम्पेन रन करायचंय. तर पुणे एक्सक्लूड आणि इन्क्लूड समजतं ना? ते परत मी सांगत नाही, फक्त पुण्यामध्ये मी चालतो आणि नंतर मला पिंपरी चिंचवड मध्ये पण चालवायचंय. पिंपरी चिंचवड महानगरपालिका वेगळी, 35 लाख लोक आहेत तिथं. पुण्यामध्ये 27 लाख आहेत का जास्त येतं? पुढे गेलो तर आपण आता 2 टाईपचे ऑप्शन्स येतात तुम्हाला. शोन इंटरेस्ट इन युअर राईट टार्गेट ऑडियन्स आणि प्रेझेन्स इन युअर टार्गेट ऑडियन्स. तर ह्याच्यातलं कोणतं सिलेक्ट करायचंय? प्रेझेन्स ऑर इंटरेस्ट पीपल इन रेग्युलरली इन ऑर शोन इंटरेस्ट इन युअर टार्गेट लोकेशन. म्हणजे जर कोणी सर्च केलं डेटा सायन्स कोर्स इन पुणे तरी पण त्याला ऍड दिसणार. नंतर आपल्याला काय करायचंय, कोणत्या लँग्वेज? इंग्लिशच ठेवली. बाकी इथं काय करायचं? ऑल लँग्वेज सगळ्यांना दिसेल. हो, म्हणजे जे लँडिंग पेज वरती तेच कंटेंट आणि तोच कीवर्ड दाखवायचेत का तुम्हाला, हे जर केलं तर इथं. पण आपल्याला सगळं मी जे आता इथं ॲसेट म्हणजे काय माहितीये तुम्हाला? स्निपिट असतं, ते तुम्हाला सांगायचं बाकी आहे. कॉल टू ऍक्शन बटन असतात, तर स्निपिट येतं, कॉल आउट येतं, कॉल एक्सटेन्शन असतात. तर हे एक्सटेन्शन तुम्ही जे लावतात तेच दिसतील तुम्हाला, ते आज आपण पाहणार आहे. नंतर खाली जातं ऍड रोटेशन म्हणजे काय, तू सांग. ऍड रोटेशन म्हणजे जर आपण एका कॅम्पेन मध्ये किती, असा क्वेश्चन विचारतात, एका कॅम्पेन मध्ये किती आपण ऍड सेट बनवू शकतो? कोमल मॅडम सांगा तुम्ही. एका कॅम्पेन मध्ये किती ऍड सेट बनवू शकतो? एक बनवू शकतो. तुम्हाला काय वाटतंय? भरपूर बनवू शकतो. किती? मेनी बनवू शकतो. मेनी म्हणजे अनेक सारे. बनवू शकतो मेनी आपण, किती पण बनवू शकतो. फक्त त्याची एक लिमिट सांगितली होती मी तुम्हाला, की जर जास्त बनवले तरी पण काय फायदा. तुम्ही किती पण बनवू शकतात, पण ट्राय करा की मॅक्झिमम 3 बनवायचा. किती? 2 किंवा 3 बनवायचा.
पण पाहू आपण, फक्त आठवण करून द्या. ऑल डे शेड्यूल करायचं आहे आपल्याला. आपली ॲड ऑल डे चालू द्या. तुम्हाला येतं ना, स्टँडर्ड करायला येईल का ॲक्सिलरेटेड करायला येईल? ॲक्सिलरेट करायची म्हटलं तर दिवसभर, आणि स्टँडर्ड म्हणजे काय, फक्त पर्टिक्युलर टाईमसाठी. आपण काल कीवर्ड सिलेक्ट केले होते. सांगा कोमल मॅडम, कीवर्ड काय टाकायचे आता? मनानेच कीवर्ड टाकले तर चालेल का? हा, गुगल मॅप बिझनेस वरून कीवर्ड सर्च करू शकतो का आपण? गुगल ट्रेंड कसं यूज करायचं माहिती आहे ना तुम्हाला? डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे इथे सर्च करायचं. काय सर्च करायचं? डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे येईल तुम्हाला आता सर्च करता. काय लोक सर्च करतात? डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे विथ प्लेसमेंट इन बेस्ट डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे विथ प्लेसमेंट. ह्याला कॉपी करायचं. डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे ऑफलाईन. तिथून तुम्ही आयडिया घेऊ शकता. गुगल ट्रेंडवर पण जाऊन करू शकतो. हो, डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे ऑफलाईन. अच्छा, डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे ऑफलाईन. डेटा ॲनालिटिक कोर्सेस इन पुणे. अजून डेटा सायन्स कोर्सेस इन टाकलंय ना तिथं. आता पुणे पुणे लावायची गरज आहे का? कारण पुणेमध्येच चालले आपला कॅम्पेन. डेटा सायन्स कोर्सेस कोमल मॅडम सांगा, तुम्ही कीवर्ड रिसर्च करून बसलात. डेटा सायन्स कोर्सेस टाका ना. डेटा सायन्स क्लासेस टाका, कोर्सेस टाका. बेस्ट डेटा सायन्स टाकायची गरज आहे का? कारण हे सगळे फ्रेज मॅच टाकले. फ्रेज टाकणार आहे, त्याच्यामुळे बेस्ट टाकायची गरज नाही. टॉप टाकायची गरज आहे का? जर आपण ब्रॉड मॉडिफायर टाकला असतं तर इन्स्टिट्यूट टाकायची गरज होती का? अजून डेटा सायन्स कोर्सेस तुम्ही बोलत नाही तर काय ऑनलाईन वाले? तुम्ही काय सर्च बिर्च केलंय का नाही? काय डेटा मस्त सर्च सायन्स कोर्सेस टाकले ना? टाकला का? बोला. डेटा सायन्स सर्टिफिकेशन. सायंटिस्टचं पण येतं. डिजिटल मार्केटिंग डेटा सायन्स असं करायचं. आता तुम्हाला इथं URL टाकणं गरजेचंच आहे. तर URL कोणता टाकणार तुम्ही?
इंस्टाग्रामची लिंक दिली तर चालेल का? व्हॉट्सअपची लिंक देऊ का? बोला. कोर्सेसचीच द्या ना, त्यांना आपण कोर्सेससाठी दिले ना त्यांना. विचारतोय मी तुम्हाला, व्हॉट्सअपची जर दिली तर चालेल का? पहिल्यांदा आपण URL दिलाय का? नाही दिला. फायनल URL द्यायचा. इथं व्हेरीफाय होऊन ऑटोमॅटिकली खाली येतो. तर इथं आपण काय देणार खाली? डेटा सायन्स ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये. डेटा सायन्स 100% प्लेसमेंट. टाका हेडलाईन आता. डेटा सायन्स कोर्सेस. #1 देतो. का दिलं? इंडियन नाही होत त्याचा मिनिंग. त्याचा मिनिंग काय होतो? नंबर 1. नंबर 1 डेटा सायन्स कोर्सेस. तुम्ही काय पण कीवर्ड टाकला तरी चालेल, किंवा तुम्ही NMD डेटा सायन्स टाका. ANMD डेटा सायन्स आणि एनालिटिक्स आपण ते बसणार नाही ना. की हे डायनामिक आहे का रिस्पॉन्सिव्ह ॲड आहे? बोल. रिस्पॉन्सिव्ह. कसं समजलं? इथं दिसते आता नंबर. आता इथं तुम्हाला आपण शीट ओपन केली होती, तिथे लिहिलेलं आहे ॲडमिशन्स ओपन. चुकले का काय? ॲडमिशन ओपन फॉर डेटा सायन्स अँड डेटा ॲनालिटिक्स courses in with 100% 100%. placement. placement guarantee. GAURANTY. Live Level data. with live project.
अजून कोणाला काय प्रॉब्लेम आहे? यूज अकाउंट सेटिंग कॉल फ्रॉम ऍड सिलेक्ट केले डाय डिफॉल्ट. किती वेळ लागला मला ऍड रन करायला? बजेट तुम्हाला 1000 रुपये आले रिकमेंडेड. तुम्हाला अजून जास्त टाकायचं असेल तर ते टाका, कमी टाकायचं असेल तर कमी टाका. ऑप्टिमायझेशन स्कोअर किती आहे? का? कारण आपण तिकडे जे कीवर्ड टाकले होते ते सगळे आपण ह्याच्यामध्ये नाही टाकले. नंतर खाली नेक्स्ट केलं. Confirm. कोणतरी नवीन माणूस आला. प्रज्ञा कुलकर्णी, लवकरच येतात तुम्ही क्लासला. किती नंबर आला होता? 67 आला होता. लय लवकर आलात तुम्ही मॅडम लेक्चरला. नाही सर, एक्झाम होती माझी म्हणून. बरं. झालात का पास मग? नाही, अजून रिझल्ट लागायचा आहे. पण आपल्या स्वतःला लगेच कळतं ना. नाही, तसं पास झाले. आता कोणती एक्झाम तुम्ही कलेक्टरची एक्झाम देत होतात काय? ते नाही, स्टाफ सिलेक्शन. कोणती? स्टाफ सिलेक्शन. अच्छा. SSC का? हा, हा? हो, हा. येस. उन्हाळ्याच्या सुट्ट्या घ्यायच्या का तुम्हाला? डिजिटल उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात ना, देऊ का 3 महिने? तुम्हाला AC सहन होत नाही. कुठं आलतो आपण? तुमची मैत्रीण नाही आली? दुसरी काय नाव तिचं? साक्षी. काय नाव तिचं? दुसरी काय नाव ऑनलाईन वाली? वय झाल्यामुळे मला नाव लक्षात राहत नाही. सानिका ऑफलाईन वाली, ऑनलाईन वाली लाड सानिका. झाला तुमचा फोन? त्याच्यामुळे आम्ही थांबून ठेवलो होतं. आता हे गोल गोल फिरते म्हणजे काय होतंय? स्क्रॉल होतंय, एरर डिटेक्ट होतात. अजून पण येते. आता काय करायचं पुढे? कट करायचं. आता डिस्कार्ड नाही करायचं, फिक्स सीट करायचं. नाही नाही, ते चेक करत राहतं स्क्रॉलर. झाला? काय झाला? काहीच नाही झालं. झाला का प्रमोट? आपण बॅक मध्ये आलो. कुठं गेला आता कॅम्पेन? हा, ड्राफ्ट मध्ये गेला तो, ड्राफ्ट मध्ये. आता हे 3 कॅम्पेन चाललेत. नवनाथ DM कोर्सेस, नवनाथ दरेकर डेटा सायन्स कोर्सेस, हे एवढे कॅम्पेन चाललेत आपले. काय करायचं आता ह्याच्यात? कुठे आपल्याला सापडेल? काय नाव देईल तर? ऑल कॅम्पेन मध्ये जायचं, इनेबल मध्ये जायचं. इनेबल मध्ये 3च कॅम्पेन दिसतील फक्त, आणि हा NMD कॉल 28. पण कॉल 28 म्हणजे काय? आज तर 29 तारीख आहे.
चालू झालता का? नाही झालं. 28 दिला होता का वेगळा दिला होता? काय नाव दिलं होतं? नाव लक्षात ठेवत जा तुम्ही. काय टाकलं होतं? तोच होता. NMD काहीतरी टाकलं तुम्ही. NMD calls टाकलं तुम्ही. 28 कसं टाकेल? 29 आहे आज. NMD रिझ्यूम ड्राफ्ट मध्ये जायचं. कुठं जायचं? ओनली कॉल इन टाक. ऑनली कॉल्स. तुम्ही नुसते मान हलवतात सगळं झाल्यानंतर. आधी मला असं वाटतं की आज टाकायचं. बरोबर आहे का चुकीचं आहे कॅम्पेन? ऍड करायचंय का अजून काय? 3 वेळा आपण तर सगळं केलंय आता. आता नेक्स्ट करायचंय डायरेक्ट. आता हे एरर जातील, चेक होतं ते, नंतर खाली काय यायचं? पब्लिश करायचं. करू का पब्लिश? झालं. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? ठीक आहे. कोमल मॅडम तुम्ही आता तुमची स्क्रीन शेअर करा. करू शकतात का? मोबाईल मधून लॉग इन केलं. हा? मोबाईल मधून लॉग इन केलं. अच्छा. मोबाईल मध्ये लॉग इन केलंय. टीव्हीचा आवाज वाढवा का त्यांचाच आवाज कमी येतोय? हा? बस. आता कोण करू शकतो? लाईव्ह कॅम्पेन आपल्याला एक रन करायचा आहे. ह्याच्या आधी अजून ह्याच्यामध्ये काय सेटिंग सांगू का तुम्हाला का नको सांगू? कोणाचं? हा, चांगला क्वेश्चन आहे. मला आता ह्याला जर एडिट करायचं असेल तर सानिका तू सांग काय करू? कुठं जायचं? हा, तर कुठं क्लिक केल्यानंतर दिसेल ना. तुम्ही जमिनीकडे बघून चंद्र दिसेल का? मग कुठं बघावं लागेल? हा, आता मला एडिट करायचंय. कुठं क्लिक करू? तर हे पेन्सिल कशासाठी दिलेली असते? एडिट कॅम्पेन साठी. हा कॅम्पेन, 2 कॅम्पेन कट केला. ह्याच्यावरती जायचं. आता तुम्ही कोणत्या पण कॅम्पेनला एडिट करत नाही बसायचं. आपण जो क्लिक केलाय ना, सिलेक्ट केलाय त्यालाच करायचं. कुठेही आपलं एडिट केलेलं ऑल कॅम्पेन मध्ये जायचं. ऑल कॅम्पेन मध्ये आपल्याला एवढे कॅम्पेन दिसतात. ऑल कॅम्पेन, सर्च कॅम्पेन, परफॉर्मन्स मॅक्स, डिस्प्ले, व्हिडिओ, स्मार्ट कॅम्पेन. तर आपल्याला कोणता, आता आपण कोणता कॅम्पेन रन केला होता? सर्च केला होता. मग सर्च कॅम्पेन मध्ये जायचं. सर्च मध्ये कोणता कॅम्पेन होता? कसं करायचं आपल्याला आता ओळखायचा? सर्च मध्ये ओळखायचं असल्यावर कसं करायचं? सर्च मध्ये पण कोणता? कॅम्पेन दिसतात साईडला. ऍड ग्रुप किंवा कॅम्पेन. खाली तुम्हाला इथे सगळे कॅम्पेन दिसतील. दिसत होतं वरती कॅम्पेन मध्ये. हे दिसतात एवढे कॅम्पेन, ऍड ग्रुप वगैरे. डिजिटल मार्केटिंग 29 सप्टेंबर. ऍड ग्रुप मध्ये जायचं का ऍड मध्ये जायचं? कॅम्पेन मध्ये जायचं? हे सगळे ऍड्स आहेत.
आणि कॅम्पेन हे वरती इथं एवढे कॅम्पेन आहेत. कोणता कोणता चालू ठेवायचा आहे आपल्याला आता? तो आपला 2 नंबरचा असा. 2 नंबरचा का 3 नंबरचा? 2 नंबर. NMD कॉल्स ओनली. आता इथं काय येतंय? लिमिटेड बजेट. याला बंद करून टाका. पॉज. DM कोर्सेस पॉज केला. रिमूव्ह आता डायरेक्ट कटच हा रिमूव्ह. आता आपण हा केला होता ओनली कॉल. ह्याच्यावरती क्लिक करायचं. कुठं जाऊन करायचं? ॲड ग्रुपमध्ये जाऊन क्लिक करायचं. आता तुम्हाला सांगितलं होतं एका कॅम्पेनमध्ये किती ॲड ग्रुप बनवू शकतो. आता आपण कशासाठी केला होता? डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्सचा. मला जर डिजिटल मार्केटिंगचा ह्याच्यातच करायचं आहे तर करू शकतो का? करू शकतो का? ॲड ग्रुप करू शकतो. हां तर तुम्ही सांगितलं ना कशी 2 ते म्हणजे जर सपोज तुमच्या वडिलांनी घर बांधलं आणि तुम्हाला 2 भाव आहेत, नंतर त्याची वाटणी होती. हा, मग ते तसं असतं इथं. इथं पण आपण ॲड ग्रुपवरती क्लिक करायचं. आता न्यू ॲड ग्रुप करणार आपण. आला ॲड ग्रुप 2. आता कशासाठी करायचं आहे आपल्याला? डिजिटल मार्केटिंग. कीवर्ड आले नवीन का त्याच कीवर्ड मध्ये डिजिटल मार्केटिंगचं दिसेल. इथं डिजिटल मार्केटिंगचं सेव्ह अँड कंटिन्यू करायचं. परत एकदा दाखवायचं, लिव्ह करायचं. परत एकदा आपण क्लिक करू. आपण एक कॅम्पेन रन केलाय. आता आपल्याला काय करायचं? नवीन कॅम्पेन रन करायचं असेल तर न्यू कॅम्पेन वरती जायचं. पण आपण आत्ता कॅम्पेन जो रन केलाय त्याच्यामध्येच आपल्याला दुसरा ऍड सेट बनवायचा आहे डिजिटल मार्केटिंगसाठी किंवा साडीचा बनवायचा आहे. बनवू शकतो. फक्त पेज आणि वेबसाईट आणि कीवर्ड वेगळे असतील. का डेटा सायन्स सर्च केल्यानंतर साड्या पण दिसतात? सगळं टाकावं लागेल. म्हणजे तुम्ही कसं फळं विकतात, तुमच्याकडे 2-3 टाईपचे फळं येतात. मग एखाद्याला पेरू घ्यायचे असेल तर तो पेरू सर्च करेल, एखाद्याला चिक्कू सर्च करायचा असेल तर तो चिक्कू घेईल. पण त्याच्यामध्ये कीवर्ड तर असले तर दिसेल ना, का नाही दिसणार? ऍड मध्ये जायचं. कुठं जायचं आपल्याला? पहिल्यांदा कॅम्पेन मध्ये जायचं. कोणता कॅम्पेन आहे तो सिलेक्ट करायचा. ओनली कॉल होता, ओनली कॉल वर सिलेक्ट करायचं. कुठे ओनली कॉल? इथं क्लिक केलं सिलेक्ट. इथं सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ऍड ग्रुप बनवायचा आहे. तर ह्याच्यावरती आपण आता काय करू? एक डेटा अनालिस्टच बनवून दाखवू का डिजिटल मार्केटिंगचा बनवायचा? ठीक आहे. क्रिएट ऍड ग्रुप. ऍड ग्रुप 2 ते नाव क्लिक करून आपण याला ऍड ग्रुप DM करू किंवा डेटा अनालिस्टच करू. ओनली मग आता इथं काय टाकणार? कीवर्ड टाकावं लागतील. क्लासेस. आता काय करणार? नंतर
बस एवढं तुम्हाला फक्त टाकून द्यायचं, सेव्ह आणि कंटिन्यू. बाकी काय टाकायची गरज आहे का? वेबसाईट टाकावं लागेल. मग आता डेटा अनालिटिक्स आहेत म्हणल्यानंतर इथं डेटा अनालिटिक्सची वेबसाईट, डिजिटल मार्केटिंग टाकलं असतं तर डिजिटल मग आता फक्त कॅम्पेनचा जीव एक आहे. रावणाला कसे हृदय एकच होतं पण तोंड किती होती? 10 होते. कीवर्ड पण वेगळे येतं, फक्त त्याचं काय असेल, लोकेशन सेम असेल, ऑब्जेक्टिव्ह सेम असेल, कॉन्टॅक्ट नंबर सेम असेल, अजून काय असेल, डेमोग्राफी टार्गेट ऑडियन्स जवळपास सेम असेल. बाकी फक्त आपल्याला हे वेगवेगळं करायचं. किती सिंपल आहे. म्हणजे कमी काय असं 2 कॅम्पेन रन केले तर पैसे जास्त लागतील. त्याच कॅम्पेन मध्ये जर ऍड ग्रुप बनवला तर कमी पैसे लागतील. चांगली ना आयडिया? म्हणजे सर एका याच्यामध्ये 2 ऍड दिसतील ना? हो. तुम्हाला सांगितलं ना ऍड रोटेशन, तर हे ऍड ग्रुप केलं तर आता हे हेडलाईन टाका. तुला जे आवडतं ते टाक, काय प्रॉब्लेम आहे. ऍडमिशन ओपन फॉर डेटा प्लेसमेंट काय आलं हे कॅन्सर. व्हर्टिकल स्लॅश देऊ शकतात तुम्ही. अपॉस्ट्रॉफी जीएस लावता येतो का तुम्हाला? डबल अवतरण चिन्हामध्ये लागलाय ते. नाही बसत. बसला. कॉल फ्रॉम ऍड केलं. किती ऑप्शन येतात? नन, संडे, एनएमडी. कशाला लावायचंय? डन. ऍड ग्रुप केलं तर कमी टाइम लागेल, नाही तर परत ऑब्जेक्टिव्ह चूज करा, परत हे करा ते करा.
पब्लिश करा. झालं. आता मला काय लावायचंय, स्निपेट लावायचंय. स्निपेट म्हणजे काय, टू ऍड मोर इन्फॉर्मेशन अबाउट डिस्क्रिप्शन. म्हणजे डिस्क्रिप्शन 90 कॅरेक्टरच होते, पण तुम्हाला स्निपेट लावून अजून डिस्क्रिप्शन लिहायचंय. लाईव्ह प्रोजेक्ट, इंडस्ट्री एक्सपर्ट पासून 7+ सर्टिफिकेशन, 4 लाईव्ह प्रोजेक्ट, सेल्फ प्रिमायसेस, असे अजून इन्फॉर्मेशन टाक. कारण 90 कॅरेक्टर मी लिहिलं फक्त ऍडमिशन ओपन फॉर डेटा अनालिटिक्स विथ 100% प्लेसमेंट गॅरंटी अँड स्कॉलरशिप अवेलेबल. संपलं, 2च डिस्क्रिप्शन. पण मला अजून टाकायची, माझ्या भावना अजून व्यक्त करायच्या. लाइटिंग पण आहे, एसी पण आहे का नाही, आहे ना. मग हे सगळं टाकायचंय मला. परत तिथं कशाचं झाड आहे, नारळाचं झाड पण आहे, पक्षी पण आहेत, प्राणी पण आहेत का प्राणी का नाहीत, सगळ्याच गोष्टी अवेलेबल आहेत तुम्हाला. तर ते सगळं जर टाकायचं असेल तुम्हाला, तर अजून कसं टाकणार, स्निपेट लावायचं. स्निपेट म्हणजे काय, टू मोर इन्फॉर्मेशन अबाउट डिस्क्रिप्शन. अजून डिस्क्रिप्शन बद्दल. मग किंवा मला काय करायचंय आता, कॉल टू ऍक्शन बटन लावायचंय, कॉलचं बटन लावायचंय. अजून काय लावायचंय, कॉल आउट पण लावायचंय आणि कॉल पण लावायचंय. किंवा लोकेशन पण दाखवायचंय माझ्या ऍडच्या खाली. ऍडच्या खाली दिसतं. कधी कधी जर तुम्ही गुगलवरती सर्च केलं, काय सर्च केलं, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, इथं कसं दिसतंय, नुसतं कॉल नंबर. इथं दिसलंय हे कॉल, हे काय आहे, ह्याला काय बोलायचं, हा, कोणतं एक्सटेन्शन बोलायचं. एक्सटेन्शन म्हणजे एक्सटेन्शन बोर्ड वापरलाय, ह्याला कॉल टू ऍक्शन बोलायचं. हा, कॉल आउट एक्सटेन्शन. त्यांनी बरोबर सांगितलं. हे खाली दिसते ना, सिलेबस, एक्सपर्ट ट्रेनर, ह्याला काय बोलतात, कॉल आउट एक्सटेन्शन बोलतात. ह्याला कॉल एक्सटेन्शन बोलतात. इथं खाली दिसते पुणे, ह्याला लोकेशन एक्सटेन्शन बोलतात. म्हणजे ह्यांच्यात 3 लोकेशन दिसते, तर ह्या बाबाचे किती येतं, 3 इन्स्टिट्यूट असतील, बरोबर आहे. इथं कॉल आउट एक्सटेन्शन आहे का, मग काय दिसतंय हे खाली, हे कॉल आउट एक्सटेन्शन आहे का डिस्क्रिप्शन आहे, ते डिस्क्रिप्शन आहे. इथं काहीच नाही दिसलं. हा, हा, डिस्क्रिप्शन. अजून काय, हे जे खाली लावले ते काय, लोकेशनचं. हे कॉल आउट आहे. क्लिकेबल लिंक असेल तर त्याला काय बोलणार आपण, कॉल आउट. हे जे कॉल एक्सटेन्शन, काय बोलले, साइट लिंक. हा, ह्या साईट लिंकलाच त्या बोलतात. साईट लिंक म्हणजे आपल्याला अजून एक्स्ट्रा लिंक टाकू शकतात, जसं की डाउनलोड सिलेबस वगैरे. कॉल आउट एक्सटेन्शन म्हणजे काय, जसं की हे टाकलंय ना, 100% प्रॅक्टिकल नॉलेज, हे कॉल आउट झालं. आणि हे साईट लिंक एक्सटेन्शन पण बोलू शकतात ह्याला, आणि कॉल आउट पण बोलू शकतात त्याला. म्हणजे जर क्लिकेबल असेल तर त्याला साईट लिंक बोलायचं, आणि जर क्लिकेबल नसेल तर त्याला फक्त कॉल आउट बोलायचं. ही काय आहे, तिथं PDF डाउनलोड क्लिक आहे, म्हणजे साईटची लिंक दिलेली म्हणून साईट लिंक बोलतात त्याला. तर आपण काय करणार आता, आपल्या ह्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करणार. आपल्याला काय करायचंय आता, कॉलचं बटन लावायचंय आधी. मग कसं कॉलचं बटन लावणार, कोणत्या ठिकाणी जायचं आपल्याला, तर त्यासाठी सांगितलं होतं asset मध्ये जायचंय. दिसतं हे ऍसेट, ह्याच्यावरती क्लिक करायचं. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला एवढ्या गोष्टी येतात. किती टाईपचे एक्सटेन्शन असतात असं विचारतात, तर ते एक्सटेन्शन पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर इथं साईट लिंक पण आहे, इमेज लिंक पण आहे, बिझनेस नेम एक्सटेन्शन आहे, बिझनेस लोगो एक्सटेन्शन आहे, हेडलाईन एक्सटेन्शन आहे, डिस्क्रिप्शन एक्सटेन्शन आहे, कॉल आउट एक्सटेन्शन आहे, स्ट्रक्चर स्निपेट आहे. तर आपल्याला स्निपेट टाकायचं नुसतं, कॉल पण आहे, लीड फॉर्म पण आहे, गुगल लोकेशन पण आपण एक्सटेन्शन करू शकतो, प्राइस, ॲप आणि प्रमोशन.
इथं प्लस साईन वरती क्लिक केलं तर इथं सगळे ओपन होतील. इमेज, बिझनेस, तुम्हाला इमेज टाकायची टाकू शकतात. बिझनेस नेम टाकायचे, लोगो, साईट लिंक, हेडलाईन, डिस्क्रिप्शन, स्निपेट, कॉल आउट. कॉल आउट एवढं काही इम्पॉर्टंट नाही, पण हे लोकेशन एक्सटेन्शन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि इथून तुम्ही फॉर्म पण, जसं की फॉर्म बनवलं लीड फॉर्म, तसं लीड फॉर्म पण तुम्ही लावू शकतात. पण मला इम्पॉर्टंट आहे लोकेशन एक्सटेन्शन, तर मी इथं लोकेशन लावतो. कुठे आहे आपलं लोकेशन? हे कसं 100% प्लेसमेंट हे काय आहे? साईट लिंक आहे. तशी अजून एक आपल्याला एक लिंक लावायची लोकेशनची. लोकेशन कोणतं आहे आपलं? बिझनेस प्रोफाईल लोकेशन. 4 लोकेशन दिसतात आपल्याकडे. न्यू लोकेशन ग्रुप आपण क्रिएट करू. कोणता आहे आपल्याला ह्याच्यातला? एनएमडीचं सिलेक्ट करायचं. हेच आहे ना आपलं ऑफिस? हे एनएमडीचं आहे. क्रिएट. हे छोटा मोठा वर काय दिसते ते काय आपल्याकडे? ते CMW बनवलेलं. हा, ठीक आहे. त्यांचं पण आहे आपल्याकडे लॉगिन. लोकेशन नेम काय टाकायचंय? EFC रोड. क्रिएट. लोकेशन वरती क्लिक केलं तर त्यांना दिसतंय EFC रोड आहे. आलं का? हे अशी ऍड दिसेल, मोठी दिसेल, चांगली दिसेल. ह्याचा कधी यूज केला तर तुम्हाला त्याचा फायदा होईल, नाहीतर काय फायदा नाही होणार. बस एकच लोकेशन आहे आपलं. जर पिंपरी चिंचवडला एक ब्रँच असते तर तिथं पण आपण टाकलं असतं. आता कॉल तर टाकायचंय. कॉल वरती क्लिक करा, प्लस साईन वरती द्यायचं. आता काय करायचंय? कॉल फ्रॉम कुठून? ऍड ग्रुपला लावायचंय कॉल, का कॅम्पेनला लावायचंय, का अकाउंटला लावायचंय? हा, आता मला तुम्ही सांगा, अकाउंट म्हणजे काय, कॅम्पेन म्हणजे काय, ना ऍड ग्रुप म्हणजे काय? अकाउंट म्हणजे गुगल ऍडचं अकाउंट आपण हा. बनवलेलं ते. कॅम्पेन म्हणजे जे आपण कॅम्पेन रन करतो ते कॅम्पेन. ऍड ग्रुप म्हणजे आपण जे नवीन ऍड करणार आहे. नवीन करणारे ती का केली ती? नवीन करणारे ऍड ग्रुप. आता कॅम्पेन म्हणजे काय झालं? अकाउंट म्हणजे काय? ऑलरेडी जेवढे आता लीड ऑलरेडी जेवढे आहेत ना इनेबल कॅम्पेन, सगळ्यांना ऍक्टिव्हेट होतं अकाउंटमध्ये. अकाउंटमध्ये जेवढे पण आतापर्यंत केलेले आहेत त्या सगळ्यांना ऍड होणार. किंवा दुसरं काय, कॅम्पेन नेम. आता जे कॅम्पेन आहे आपल्याला पर्टिक्युलर ओपन केलेला त्यालाच लागणार. आणि ऍड ग्रुप म्हणजे आत्ताचं फक्त ऍड ग्रुपला. तर मला हे पूर्ण कॅम्पेनलाच लावायचंय. कुठे राहतो आपण? इंडियामध्ये. तुर्कस्तान. ABCDEFGHIJK 8830498811. नंतर खाली कॉल फ्रॉम ऍड. नन तेच तसंच सेव्ह देतो. आता तुम्हाला इथं विचारतात किती पर्सेंटने इन्क्रीज करायचंय का डिक्रीज करायचंय, तर इथं टाकून द्या 500%, 300%. ऍडव्हान्स ऑप्शन मध्ये गेलं तर काय, ऑल डे ठेवायचं का ते ठेवायचंय? आपल्याला ऑल डेच ठेवायचंय. झालं. अजून काय ऍड करता? साईट लिंक ऍड करू. साईट लिंक म्हणजे हे काय, 100% प्लेसमेंट गॅरंटी वगैरे आपण क्रिएट करू शकतो. फ्री डेमो लेक्चर. हा, काय झालं? नाही, म्हणजे किती पर्सेंटने तुम्हाला इम्प्रूव्ह करायचंय? 100% प्लेसमेंट गॅरंटी. आता इथून ऍड करतोय आपण. कशाला करायचंय? कॅम्पेनला. कोणत्या कॅम्पेनला करायचंय? ओनली कॅम्पेन ऍड. मग काय करायचं? डन. झालं. अजून तुमचं काय ऍड करायचंय का ऑनलाईन वाल्यांना? पाटील मॅडम, जर काय ऍड करायचं असेल तर तुम्ही इथून सांगा. नवीन जर क्रिएट करायचं असेल, असा खेळ आपण शिस्त पाळायचं, साईट लिंक करायचं असेल, किंवा डाउनलोड सिलेबसचं पण करू शकतो, किंवा डेमो लेक्चरचं पण करू शकतो. तुम्हाला जे नसेल करायचं तर कट
कट करून टाका. कॅन्सल झालं. अजून काय लावायचंय का तुम्हाला? फ्री डेमो लेक्चरचं लावा आपण. इनेबल अकाउंटलाच लावू. कोणत्या कॅम्पेनला? सगळ्याच कॅम्पेनला लावून देत असतो मी. झालं. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण कॅम्पेन मध्ये कीवर्ड टाकले होते. तर कीवर्डचे पाटील मॅडम तुम्ही सांगा किती कीवर्डचे टाइप्स असतात? 4. कोणते कोणते? ब्रॉड मॉडिफायर, फ्रेज आणि एक्झॅक्ट. बरोबर सांगितलं. आपण कोणते टाकलेत आता? फ्रेज टाकलेत आपण. तुम्हाला कसं समजलं आपण फ्रेज टाकलेत? कारण आपण फ्री डेमो वगैरे असे ऍड केले. कुठं केले आपण? इथं बघा ना तुम्ही, कीवर्ड्स मध्ये जायचं आणि कीवर्ड्स मध्ये गेल्यानंतर तुम्हाला समजेल. हे कोणते कीवर्ड आहेत बोला? ब्रॉड. मग तुम्ही कसं काय बोललात फ्रेज? फ्रेज मध्ये डबल कोटेड असतं ना, डबल अवतरण चिन्ह असतं. इथं दिसतंय का तुम्हाला? हे सगळे काय येतं? ब्रॉड येतं. मग आता ह्याला आपल्याला काय करायचंय? फ्रेज करायचे. कसं करायचं? काल सांगितलं होतं. बेस्ड डाटा अनालिसिस कोर्स. हा, बेस्ट कुठं टाकू ते? स्टार्टिंगला नाही, पण ऑलरेडी मला टाकायचंच नाही ना ते बेस्ट टाकायचं. मला ह्यालाच फ्रेज करायचंय. तर फ्रेज म्हणजे काय? हे जे टाकले ह्यालाच मला फ्रेज करायचंय. तर कसं करू तुम्ही सांगा? हा, पण ते कसं करायचं त्याचं काय तुमच्याकडे विलाज आहे का? तुमचं लक्ष नव्हतं. तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर नाही ऐकले. तुम्ही ऍबसेंट होता. काल पण करून दाखवलं ना तुम्हाला. त्याच्यामुळेच म्हटलं तुम्ही कॅम्पेन रन करा. का तुम्ही श्रद्धासारखे आळशी व्हायचं लागलं? हा, तर काय करायचं? सर्च वरती जायचं, सर्च कॅम्पेन वरती, आणि इथं सिलेक्ट करायचं. पहिल्यांदा कुठं जायचं? कीवर्ड वरती जायचं. समजलं नाही तुम्हाला? परत सांगतो पहिल्यापासून. तुम्ही इथं आलात एवढं तर समजतं तुम्हाला. आता मग सांगा तुम्ही मला, सनी तुम्ही सांगा की मला ते 29 ओनली कॉल आहे ना, त्यालाच मला फक्त काय करायचे? त्याचे कीवर्ड बघायचे कोणते ते. कुठं जाऊन बघू आता? कीवर्ड वर जायचं. कुठे कीवर्ड? खाली खाली हा, गेलो. कीवर्ड सर्च मध्ये जायचं. सर्च कीवर्ड मध्ये. सर्च कीवर्ड मध्ये गेलो. तर ते सगळ्यात वरती क्लिक, जिथे कीवर्ड लिहिले ना तिथे क्लिक करायचं. म्हणजे चेंज करायचे का ते चेक करायचे? हा, ऑलरेडी मी इथं आता बघितलं ना, तर हे तर जे कीवर्ड आहेत AI अँड डेटा सायन्स कोर्स हा, SEA. चेंज करायचे ना. हा, वरती सगळ्यात क्लिक करायचं. हा, पण प्रॉब्लेम असा आहे की इथं तर ऑलरेडी कीवर्ड हे एक आहेत ना. कोणत्या कॅम्पेन मधले ते कीवर्ड तुम्हाला कसं समजलं? हे साईडला एक्झॅक्ट मॅच लिहिले ना, ते खाली फ्रेज मॅच, वर्ड मॅच असं लिहिलेलं असतं ना मॅच टाईप मध्ये. हा, पण अहो कॅम्पेन कोणता आहे? कॅम्पेन कोणता होता? हे तर आपण टाकलेच नाही. AI अँड डेटा सायन्स कोर्स टाकलेच नाही आपण. तरी पण कसं काय आलं इकडं? हा, सिलेक्ट कॅम्पेन करावं लागेल. म्हणजे एसटी दिसली की बसायचं का त्याच्यात? कुठं जायचं ते एसटीचं नाव पाठी पण वाचावं लागते. त्यासाठी तुम्ही शिक्षण कॅम्पेन सिलेक्ट करा. कुठून करायचं कॅम्पेन सिलेक्ट? ते ड्राफ्ट होतं. हा, इथं कॅम्पेन सिलेक्ट केला. कॅम्पेन आत्ताच होतं आधी 29. आता 29 कुठं दिसतोय? 29 हा, इथं दिसतोय. ऑनली. हो,
आता इथं क्लिक करू का सानिका? कुठं क्लिक करायचं ते पण कळायला पाहिजे. कॅम्पच्या वर्गावर. इथं क्लिक करायचं. तुमच्याकडे कुत्रा आहे का? कुत्र्याच्या शेपटीवरती पाय कधी नाही द्यायचा. माहिती ना? एक वेळेस त्याचा कान वाढा, पण त्याचा शेपटीवरती नाही द्यायचा. त्याला कुठं क्लिक करायचं सांगा? मध्ये बरोबर. मध्ये कुठं मध्ये? इथं करू का? आता काय करायचं? मी टोटल 5 वेळा क्लिक करून दाखवलं तुम्हाला. या ग्रीन टिक वरती करू का? केलंय. तू सांग संजय. लिहिलेलं आहे ते बरोबर. तुम्ही नीट लक्ष ठेवता. आता काय करायचं पुढं? पुढं प्रोसिजर सांगा. आता कीवर्ड रिसर्च करायचं बरोबर आहे. आता कीवर्ड रिसर्च करायचं. हा कसं करायचं ते सांगा. बॉक्स मध्ये. हा सनी आता तुम्ही सांगा पुढली स्टेप काय करायचंय आपल्याला. आता सिलेक्ट करायचं. तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला ऍड ग्रुप 1 ला लावायचे का ऍड ग्रुप 2 ला लावायचे. एक कॅम्पेन 29 चा सिलेक्ट केला, त्याच्यामध्ये 2 ग्रुप आहेत. तर त्याच्यात काय करायचंय आपल्याला? पहिला ऍड ग्रुप. तर ह्याच्यामध्ये क्लिक करू का? इथं ह्याच्यावरती का नाही गरज? क्लिक करायची गरज आहे का? मी जर डायरेक्ट कीवर्ड मध्ये जर गेलो तर चालेल का? नाही सर, क्लिक करूनच क्लिक करावं लागेल. क्लिक केल्यानंतर इथं आले कीवर्ड. आता ह्याच्यामध्ये मी क्लिक केलंय तर मला किती कीवर्ड दिसतात? किती कीवर्ड टाकलेत आपण बघा. किती टाकलेत? कसं समजलं तुम्हाला? खाली लिहिलेलं आहे इथं. मग आपल्याला काय करायचं ह्याला. पण आता जर मी तुम्हाला बोललो ओव्हरव्ह्यू मध्ये जातो परत. आता कोणता कॅम्पेन सिलेक्ट केलेला आहे? कुठे? तुम्हाला कसं समजलं? इथं वरती दिसते ओनली कॅम्पेन NMD. तर तिथून लक्षात घ्यायचं. आता परत मला डायरेक्ट जायचं असेल, डायरेक्ट कीवर्ड वरती जाणार मी आणि खाली सर्च कीवर्ड वर. इथं काय येईल? दोन्ही पण ऍड ग्रुप येतील. एकच येईल? एकच येईल का 2 येईल? मला 2 चेंज करायचा ऍड ग्रुप. तर कसं करणार? ऍड ग्रुप वरती जाणार. नंबर दिलेला आहे. NMD डेटा सायन्स कीवर्ड. ऍसेट वरती काय येतं? ऍसेट वरती काय येतं? आता मला ह्याला काय करायचंय? फ्रेज मॅच करायचंय. कसं करणार? हे सिलेक्ट करायचं. एडिट मध्ये जायचं. एडिट मध्ये गेल्यानंतर चेंज ऑल मॅच टाईप करायचं. ऑल मॅच टाईप आला. ब्रॉड आहेत सगळे. एक्झिट करू का फ्रेज करू? इथं क्लिक करू का? तुम्ही आरामशी टाइम घ्या आणि मला सांगा काय लिहिलंय ते. कीप ओरिजिनल कीवर्ड अँड क्रिएट अ डुप्लिकेट कीवर्ड विथ न्यू मॅच. मग क्लिक करू का इथं? हा करू का नको? तुम्ही सांगा. नको. थांबा ह्याला सांगू द्या. अप्लाय. आता काय करायचं पुढं? झालं. जर 20 असते तर मग परत पुढं जाऊन परत सिलेक्ट करावं लागेल. आता झाले का सगळे फ्रेंड? आता ऍड ग्रुप मध्ये जायचं परत.
तर वरून ते चेंज करता येतं डायरेक्ट करा चेंज मग. त्याच्या साईड नाही नाही तिथंच ऍड ग्रुप दिसतंय हो तिथून आता कोणता होता डेटा अनालिटिक्सचा. परत सिलेक्ट क्लिक सगळे क्लिक कीवर्ड सिलेक्ट करायचे, एडिट कीवर्ड वरती करायचे, चेंज ऑल मॅच टाईप मध्ये जायचं. चेंज ऑल मॅच टाईप, ऑल चेंज मॅच, ब्रेड मॅच, बटर मॅच का ब्रेड मॅच, ब्रॉड मॅच, फ्रेज मॅच. केलं क्लिक. किती सिंपल आहे डिजिटल मार्केटिंग आहे का? LKG OKGचा मुलगा पण करू शकतो. नाही करू शकत. मग काय करू शकतो तो? का नाही करू शकत? आजकालचे मुलं लय हुशार निघलेत. मग मोबाईल मध्ये दाखवायचे तुम्ही विचारलं नाही म्हणून सांगितलं. मागाशीच बोललो एवढं समजलं? नाहीतर त्याच्या नादात ऍडमिन सेटिंग दिसते तुम्हाला. कशासाठी दिली ती? तुम्हाला काय माहिती? तर कोणाला जर ऍक्सेस द्यायचे असेल की बाबा आता हे मला कोणाला तरी चालवायला द्यायचे, तर मग काय करायचं? कोमल मॅडम तुम्ही सांगा कसं द्यायचं मला ऍक्सेस. आता मला कोमल मॅडमला हे कॅम्पेन ऑपरेट करायला द्यायचे, तर कसं देणार? बोला. सांगितलं त्यांनी बरोबर का नाही सांगितलं? काय सांगितलं? आता तुम्हाला जर नाव चेंज करायचं असेल तर कुठून चेंज करणार? इथं नाव चेंज करू शकता. EFC रोड NMD प्रायव्हेट लिमिटेड. अकाउंट सेटिंग मध्ये जाऊन एक्सेस द्यावा लागतो. कुठे जायचं? सेटिंग आता सेटिंग मध्येच येत आपण. सेटिंग मध्ये काय काय अकाउंट एक्सेस हे काय काय सिक्युरिटी का कोणाला देऊ ऍक्सेस आता सांगा? NMD प्रायव्हेट लिमिटेड .com आहे. याचा ऍक्सेस द्यायचे तर आपल्याला कोमल कापसेला. फक्त ईमेल आयडी टाकला की डायरेक्ट एक्सेस जातो. सांगा तुमचा ईमेल आयडी. किती तारखेपर्यंत द्यायचे तिला? ऑल द टाइम द्यायचे का फक्त किती? ऍक्सेस एक्सपायर कधी होणार? बघ फक्त ओनली काय करायचं? ईमेल ओनली, बिलिंग ओनली, रीड ओनली, स्टँडर्ड आणि ऍडमिन. कशाचं द्यायचं आहे? ऍडमिनचं. ऍडमिनचं दिलं तर सगळेच ऍक्सेस जातील. सांगा तुमचा ईमेल आयडी. कोमल कापसे 9@gmail.com. कोमल कापसे 9 @gmail.com. आता तुम्हाला हा ईमेल आयडी जॉईन करायची गरज नाही. तुम्ही ह्या तुमच्याच ईमेल आयडी वरून रन पण करू शकता. तरी पण इन्व्हिटेशन इथून सेंड केलं गेलं का? आले का? इथं ऍडमिन झाले ती ऍक्सेस लेवल. तिला रिमूव्ह करायचं असेल तर इथून रिमूव्ह पण करू शकतो आपण. आता तुम्हाला जर ह्याच्यात पैसे टाकलेले ते जर रिटर्न घ्यायचे असेल तरी पण रिटर्न करता येतात. सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येतात इथून. आता आपण कुठे होतो?
कॅम्पेन ॲड शेड्यूलचं ऑप्शन दिसेल. कॅम्पेन कधीचं ॲड शेड्यूल करायचे. थर्सडे फ्रायडे सकाळी 9 ते संध्याकाळी 9 हे आपण रन केले होते. ह्याच्यामध्ये रिपोर्टिंग दिसतं कधी कॉल येतात आपल्याला, जेवढे पण आलेत ते कधी आलेले त्याचं टायमिंग पण तुम्हाला समजेल. डिस्प्ले कॅम्पेन, ॲप कॅम्पेन सर त्यातून आतापर्यंत झाला का बिझनेस ग्रो पुण्यातून आणि गुगल त्यांना आपलं हे येतं. हो झाले ना. मग उगाच आम्ही पैसे घालतो का? सगळ्यात जास्त कशातून नाही झालं सर? इंस्टाग्राम. मग हे कशासाठी ते तुम्हाला शिकवतोय? कशासाठी शिकवतोय तुम्हाला? बोला की. हे एवढे सगळे दिसतात का इथं लिहिलेले? सगळ्याच माहित आहेत. चेंज हिस्ट्रीमध्ये काय असतं, लोकेशनमध्ये काय असतं, कंटेंटमध्ये काय असतं, हे सगळं तुम्हाला चेक करून पाहावं लागेल. रिमार्केटिंग काय असतं, हे सगळं समजेल का तुम्हाला? लोकेशनमध्ये काय आहे, ऑडियन्समध्ये काय आहे, सर्च कीवर्डमध्ये काय आहे, हे सगळं तुम्हाला प्रॅक्टिस करूनच समजेल. असं समजेल का? आता जेवढे कॅम्पेन आपले चालू आहेत ना त्याच्यामध्ये आपल्याला चेक करायचं. आता जर कधी कधी काही काही लोकांना समजत नाही की आता एवढे सारे कॅम्पेन आहेत, तर मग त्याच्यातले कसे सिलेक्ट करायचे. तर इथं ऑल कॅम्पेनमध्ये जायचं आणि इनेबल कोणते, तर कॅम्पेनमध्ये पण सर्च कॅम्पेन आपले सगळे चालू येतं. सर्च कॅम्पेनमध्ये कोणतंही इनेबल आहे ते आपण सिलेक्ट करायचं. इथं काय करायचं, कॅम्पेन सर्च टाईम कट करा. डिस्प्ले ठेवायचा आहे का सर्च ठेवायचा आहे तो कट करा. ह्याच्यामध्ये काय ॲड ग्रुप ऑल सिलेक्ट करायचे का फक्त इनेबलच घ्यायचे आहेत आपल्याला. ॲड ग्रुप काय घेतलं, ऑल स्टेटस इनेबल. इनेबल झाले, इनेबलवाले एवढे एवढे इनेबल येतं. तर हे सगळे ब्रॉड मॅच येतं, त्याच्यामुळं कोमल आपले पैसे लवकर लवकर संपतात. आता त्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला जेवढे इनेबल येतं तेवढे ठेवायचे. इनेबलमध्ये कोणतं येतं चेक करायचं. इथून तुम्हाला सगळं समजेल की एखादा कोणता कीवर्ड डॅश आपला हे आहे का. कॅम्पेन टाईप नाही का सर्च आणि ठेवलेला आपण त्याला डिस्प्ले ठेवलं तर ते डिस्प्ले दिसते कॅम्पेन सगळं. नाही, कट केले ना ऑल. कुठं दिसतंय डिस्प्ले तुम्हाला? हा, डिस्प्लेवरती ठेवलं तर डिस्प्लेवरती पण दिसतील ना. पण मोबाईल नुसतं जर कॅम त्याच्यावर डिस्प्लेसाठी वेबसाईट लागते कंपल्सरी. वेबसाईट नसेल तर तुम्हाला नाही रन होणार. सर्च कॅम्पेनच आपण केलेत फक्त इथे सिलेक्ट. एवढेच कॅम्पेन आहेत आपल्याकडे, सगळे दिसतात कोणते कोणते कॅम्पेन आहे, कोणकोणते इलिजिबल आहे, नो इलिजिबल. म्हणजे ह्या कीवर्डला खूप कमी लोक सर्च करतात. इथून तुम्हाला समजतंय 8 ते 25 वाले किती लोक आपले ऑडियन्स येतं. 65 वाले किती येतं, पण सगळ्यात जास्त 18 ते 24 वालेच येतात. 34 वयापर्यंत जास्त येतं, मग नंतर कमी होतात. कोणत्या लोकेशनवरून येतात हे सगळं तुम्हाला ॲनालिसिस करावं लागतं डिजिटल मार्केटिंग कॅम्पेन PPC ॲनालिस्टवाल्याला. त्याच्यामुळे ह्या गोष्टी पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे.
हा इम्पॉर्टंट असतो रिपोर्ट. जर तुम्हाला अकाउंट जर डिॲक्टिवेट करायचं असेल तर ॲडमिन मध्ये जायचं, इथं क्लिक करायचं, कॅन्सल माय अकाउंट करायचं. कॅन्सल माय अकाउंट वरती कॅन्सल अकाउंट करायचं. तुमच्या अकाउंट मध्ये जेवढे पैसे असतील ते तुम्ही ज्या अकाउंट मधून टाकले तिथं परत रिटर्न जातात. समजलं सगळ्यांना? थँक्यू.